पंतप्रधान मोदींचा जयंतीसाठी खास व्हिडिओ संदेश. भाजप नेते आणि समाजालाही सुनावलं. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. या मुलांना शिक्षा देणे, कोर्टात नेणे, समाजामध्ये त्रास देणे योग्य नाही. यामुळे आपण परिस्थिती बदलू शकत नाही. मी त्या मुलांना माफ करू इच्छितो, असं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले आहे. नीट पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर इथे कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं होतं, पण आंदोलन संपलं आणि नवीनच वाद पेटला. जंतर मंतरवर आलेल्या तरुणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेवरून वाद पेटला आहे. विद्यार्थ्यांचे संस्कार काढले जात आहे. पण आता खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ या जेनजी पिढीसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांनी जे झालं ते झालं म्हणत सगळ्यांना माफ केलं. समाजानेही त्यांना माफ केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे. दिल्लीतील जंतर मंतर इथे कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे देशभरात वणवा पेटला होता. अखेर जेनजीच्या रेट्यापुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा लागला. पण दुसरीकडे आंदोलन संपल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी जेनजीच्या संस्कार काढले आहे. पण आता खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेनजीसाठी एक संदेश दिला आहे. त्यांनी सगळ्यांना माफ केलं आहे. चुकांमधून माणूस शिकतो. जर जीभ दाताखाली आली म्हणून दात आपण तोडत नाही. त्यामुळे या मुलांना माफ करून देशासाठी पुढे गेले पाहिजे असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना माफ केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, हाय फ्रेंड्स, आज तुमच्याशीच बोलले पाहिजे. जंतर मंतर इथे झालेल्या आंदोलनामध्ये जे काही झालं ते जगाने पाहिलं आहे. मला तर शिव्या दिल्या, पण माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा शिव्या दिल्या. काय भयंकर स्वरूपात होतं ते. पण लहानपणामध्ये अशा चुका होत असतात. चुकांना सुधारण्याची संधी ही लहानपणातच दिली जाते. हाच तर लहानपणा आहे. त्यामुळेच मी समाजामध्ये जो आक्रोश आहे जो मी समजू शकतो. पण वेळ आहे अशा मुलांना गळ्याशी लावून मार्गदर्शन दाखवण्याची. भरकटलेली मुलं आहे. या मुलांना शिक्षण देणे, कोर्टात नेणे, समाजामध्ये त्रास देणे योग्य नाही. यामुळे आपण परिस्थिती बदलू शकत नाही. मी त्या मुलांना माफ करू इच्छितो. समाजाने सुद्धा माझी ही गोष्ट लक्षात स्वीकारली, कारण माझ्या मनात एकच भावना आहे. कधी कधी दाताखाली जीभ येते, रक्तही निघतं, पण आपण दात तोडत नाही, कारण दातही आपले आहे, जीभही आपली आहे. त्यामुळे मुलं सुद्धा आपली आहे. त्यांना मार्ग दाखवणे आपलं काम आहे. भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणे कठीण असते, पण कोणतेही काम कठीण नाही. त्यामुळे या मुलांना मी आवाहन करतोय, या आपण सगळे मिळून देशासाठी काम करूया. काही नवीन शिकूया, चुकांमधून काही शिकूया. देश हा खूप पुढे चालला आहे, पुढेही जाणार आहे. तुम्ही पुढे गेले पाहिजे. मी तुमच्यासाठी जगतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतो. या आपण सगळे मिळून एकत्र येऊ, देशासाठी काम करूया, चुकांमधून शिकूया. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.